उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोल संपेल या भीतीपोटी जे आहे ते नागपूरकरांनी कालपासूनच अनेक पेट्रोल पंपांवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मी सध्याला वंजारी नगर परिसरातील पोलीस कल्याण या पेट्रोल पंपावर आहे। या पंपावर जर पाहाल तर आज सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा लावण्यात आली आहे, कारण की नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना कोणताही गोंधळ जे आहे ते या ठिकाणी निर्माण होऊ नये याची दखल जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। हे जे पोलीस स्टेशन आहे पोलीस कल्याण अंतर्गत जे आहे ते चालवलं जात असतं, त्यामुळे सकाळपासूनच या पद्धतीने जे आहे ते पोलिसांची सुरक्षा या पंपावर देण्यात आलेली आहे। गर्दी जर पाहाल तर अगदी उन्हाचे चटके लागत असले तरी लोक जे आहे ते उन्हामध्ये रांगेमध्ये उभे राहून जे आहे ते या ठिकाणी अगदी पेट्रोल भरण्यासाठी लाईनीमध्ये जे आहे ते रांगेत उभे आहेत। अनेक नागरिक भरपूर वेळेपासून या ठिकाणी उभे आहेत। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। कधीपासून उभे आहोत तुम्ही? 15 मिनिटं झाले। अच्छा, काय स्थिती आहे? पेट्रोल मिळत आहे? मिळून आलं, 15 मिनिटात मिळून आलं मला। अच्छा, अजूनही मागे काही नागरिक आहे, पण त्यांच्याशी एकंदरीत बोलण्याचा प्रयत्न करूया। अनेक महिला भगिनी असतील, त्यांना सुद्धा जे आहे ते या ठिकाणी रांगेत उभं राहावं लागत आहे। अगदी वरून उन्हाचे चटके लागत आहेत तरी सुद्धा अनेक महिला रांगेत उभ्या आहेत। ताई, कधीपासून उभ्या आहेत रांगेमध्ये? 5-6 मिनिटापासून. का गर्दी करावी लागत आहे पेट्रोलसाठी? माझ्या ह्याच्यात संपलं होतं म्हणून मी आली, सिंपल. बरं, अजूनही काही तरुण आहेत। भाऊ, काय सांगाल, रांगेमध्ये उभं राहण्याची वेळ का आलेली आहे? पेट्रोल नाही गाडीमध्ये आणि ऑफिसची वेळ झालेली आहे तर जावं लागते। नियमित जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा अशीच गर्दी राहते? नाही, नेहमी नाही राहत अशी गर्दी। पण सध्या किती पेट्रोल भरणार आता? फुल तर करायचा विचार आहे पण देणार नाही तितकं पेट्रोल। अच्छा, पण रेग्युलर किती पेट्रोल भरतो तुम्ही? रेग्युलर फुलच राहते टँकमध्ये। नक्कीच पाहू शकतो की अनेक नागरिक जे आहे ते सकाळपासून अशाच पद्धतीने जे आहे ते अनेक पेट्रोल पंपावर रांगेत उभे आहे। मात्र वंजारी नगर परिसरातील हे जे पेट्रोल पंप आहे पोलीस कल्याण अंतर्गत येणारं, या ठिकाणी जे आहे ते चक्क मोठी रांग लागलेली आहे, त्यामुळे कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी चक्क पोलीस कर्मचारी या ठिकाणी जे आहे ते सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। आपल्यासोबत काही कर्मचारी, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, सुरक्षा लावण्यात आली आहे, काय कारण आहे? पेट्रोल पंपावर कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, सर्वांना शांततेने पेट्रोल मिळायला पाहिजे। तसेच रोडने जाणारे जे वाहन आहेत त्यांना पण ट्रॅफिकमुळे कुठलाही त्रास होऊ नये याकरता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिकांना आमचे हेच म्हणणे राहील की सर्वांना पेट्रोल मिळेल। पेट्रोलचा साठा मुबलक आहे, तरी शांततेने पेट्रोल भरून प्रशासनाला सहकार्य करावे। एकूणच पाहू शकतो की पोलीस कल्याण अंतर्गत येणारं वंजारी नगर परिसरातील हे पेट्रोल पंप आहे, या ठिकाणी जे आहे ते पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मात्र शहरातील अनेक असे पेट्रोल पंप आहेत ज्या ठिकाणी अशाच पद्धतीने सकाळपासून नागरिकांची राग पेट्रोल असेल डिझेल असेल भरण्यासाठी लागलेलं आहे। जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नागपूर शहरामध्ये कोणताही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, तरी सुद्धा जी काही अफवा पसरवली गेली आहे त्या भीतीपोटी नागरिकांनी जे आहे ते आता कुठेतरी पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोल संपेल या भीतीपोटी अशाच पद्धतीने अनेक पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं दृश्य सध्या नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।